नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पॅन कार्डचे स्टेटस कसे चेक करायचे। तुम्ही पॅन कार्ड हे UTIमधून किंवा NSDLमधून काढलेले असो, काही हरकत नाही। आपण आज बघणार आहोत त्याचे स्टेटस कसे चेक करायचे। आपले पोर्टल लॉगिन केल्यानंतर तुम्ही पॅन कार्ड काढले असेल तर त्याचं कूपन नंबर किंवा ॲक्नॉलेजमेंट नंबर म्हणजेच पावती नंबर हा शोधायचा आहे। तो पॅन कार्ड हिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्ही शोधू शकता। त्यानंतर गुगलला तुम्ही यायचे आहे आणि येथे UTI पॅन स्टेटस चेक असे सर्च करायचे आहे। त्यानंतर ही पहिलीच लिंक येईल। ही लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल। त्या लिंकवरती क्लिक करायचे आहे आणि तुमच्यासमोर ट्रॅक पॅन कार्ड हे UTIचं वेब पोर्टल पेज ओपन होईल। यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर किंवा कूपन नंबर जो काही आहे तुमचा UTIचा त्याचा टाईप करायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला कस्टमरची आधारप्रमाणे जन्मतारीख जी पॅन कार्ड ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही भरलेली आहे ती येथे टाईप करायची आहे। त्यानंतर खाली कॅप्चा कोड इथे भरायचा आहे। कॅप्चा कोड हा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। कॅप्चा कोड भरल्यानंतर खाली सर्च बटनावरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर UTI पॅन कार्डचे ट्रॅक केल्याचे स्टेटस येईल। हे पॅन कार्ड आजच ॲप्लाय केलं आहे त्याच्यामुळे त्याची बॅच जनरेट दाखवत नाही, ती रात्री 12 नंतर जनरेट दाखवते। 3 ते 4 दिवसात हे पॅन कार्ड ईमेलला येते, घरपोच 10 ते 15 दिवसात येऊन जाते। त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट NSDL पॅन कार्डचं स्टेटस कसं चेक करायचं। NSDLमधून जर तुम्ही पॅन कार्ड ॲप्लाय केलं असेल तर त्याचं स्टेटस कसं चेक करायचं हे आता आपण बघणार आहोत। आता आपण UTIचं बघितलेलं आहे। हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही UTIचे सुद्धा स्टेटस चेक करू शकता। NSDLचं पॅन कार्ड कसं चेक करायचं, स्टेटस त्याचं कसं चेक करायचं यासाठी न्यू टॅबमध्ये आपण आता आलो आहोत। येथे NSDL पॅन स्टेटस चेक असं तुम्हाला सर्च करायचं आहे। हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर पहिलीच लिंक येईल। या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। ही लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी देणार आहे। तसेच ही लिंक ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला पॅन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे ॲप्लिकेशन टाईपमध्ये आणि खाली तुमचा ॲक्नॉलेजमेंट नंबर पावती क्रमांक इथे टाकायचा आहे। खाली कॅप्चा कोड जो दिसत आहे तो इथे व्यवस्थित भरायचा आहे आणि खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे। सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचं स्टेटस दिसेल, युअर ॲप्लिकेशन इज अंडर प्रोसेस असा स्टेटस दाखवत आहे। अशा पद्धतीने तुम्ही NSDLचे पॅन कार्ड ॲप्लिकेशन केले असेल तर त्याचं स्टेटस चेक करू शकता। स्टेटस चेक करण्याच्या खूप सोपी पद्धत आहे। UTIचं असेल किंवा NSDLचं असेल, अशा पद्धतीने स्टेटस चेक करायचं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या ज्या गरजू मित्रांना NSDL किंवा पॅन कार्डची एजन्सी घ्यायची असेल तर त्यांना आमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या, हा व्हिडिओ त्यांना सेंड करा। खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यावरती त्यांना कॉन्टॅक्ट करायला सांगा। तसेच इतरही नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।